षटकावरती. स्ट्राईकला आपण पाहतोय दर्शन, नॉन स्ट्राईकला सागर, नॉन स्ट्राईकला आहे दर्शन. अशी ही दोन फलंदाची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तर नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत गोलंदाज भारत, मॅन फ्रॉम गोरेगाव कुंभाराळे या संघाचा हा खेळाडू आज तिरंगा स्पोर्ट्स संघाकडून खेळताना पाहायला मिळणार आहे. पहिलं चेंडू असेल, स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज सागर पाशीलकर. पहिला चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सुंदर केला, पण तेवढ्याच तिचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा केला जाईल का प्रयत्न? एकाच धावेवरती मानलं इथे समाधान. एक धावेने श्री गणेशा अकाउंट ओपन, खातं खोललं जाते. हॅलो, स्ट्राईकला येतोय दर्शन, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय सागर. एक धावेने अकाउंट केले ओपन. हॅलो, षटकातील दुसरे चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज. आपण पाहतोय भारत. लवकर फलंदाज आहे समोर दर्शन. इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. फंबल झाला, एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा केला जाईल का प्रयत्न? नाही. तरी ते मात्र आपण पाहिलं तरी एकाच धावेवरती मानले समाधान. पुन्हा एकदा होईल स्ट्राईक रोटेट. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत सागर पाशीलकर, मॅन फ्रॉम निजामपूर. निजामपूरचा हा खेळाडू आज आयकॉन आपण पाहतोय आरबी फायटर संघाचा आहे. तर हा सामना एक अटीतटीचा होईल, कारण की दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि आज आहे फायनल डे. सर्वच संघांच्या इच्छा असणार आहेत की या माणगाव प्रीमियर लीग 2021 मध्ये आपलं वर्चस्व गाजवायचं, पण कुठला तरी एकच संघ असा ठरेल की आजच्या दिवसामध्ये तो थेट दुसरी सेमीफायनल खेळण्यासाठी दाखल होईल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहिलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची तिथे सांगता होतीये. धावसंख्या स्थिर आहे, 2 धावा धावफलकावरती. पहिलं षटक प्रगतीपदावरती आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा येणं महत्वाचं आहे आरबी फायटर संघासाठी आणि धावा रोखणं महत्वाचं. आपण पाहतोय तिरंगा स्पोर्ट्स. दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर या 3 दिवसामध्ये, मागील 3 दिवसामध्ये 43 धावा या पहिल्या सामन्यामध्ये हायेस्ट होत्या. तर आजचा हा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसातील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी, अचूक डब्याची गोलंदाजी इथे केली जाते. हा चेंडू सुद्धा निर्धाव हाताळला जातोय. सुरेख गोलंदाजी, गोलंदाज भारत याच्याकडून पाहतोय आपण. कुंभाराळी संघाचा हा खेळाडू आहे आज आयकॉन तिरंगा स्पोर्ट्स संघाकडून या प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. आपण पाहिलं तर 2 धावा धावफलकावरती, 4 चेंडू हाताळले गेलेले आहेत. या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. स्ट्राईकला एक धडाकेबाज फलंदाज आहे सागर, संघाचा कर्णधार आहे. सागरला माहिती आहे कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे. आडव्या बॅटने खेळला जातोय, देखणा स्ट्रोक, सरळ चेंडू जाईल सीमारेखा बाहेर, 4 धावांसाठी. हॅलो, तर नक्कीच इथे आपण पाहतोय सागरच्या बॅटमधून चौकार येतोय. 5व्या चेंडूवरती का होईना धावा मात्र इथे येतात. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या षटकातील शेवटचं आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. तर या शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेतल्या जातील? हॅलो, माज खतीब जिथे असतील त्यांनी मंचावर येऊन बसायचंय. माज खतीब. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, गोलंदाज सज्ज होईल भारत.
आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा इथे खर्च केल्या गेल्या. तर काल आपण पाहिलं, काल या मैदानावरती या मैदानावरती एक मातब्बर संघ सुमन मोटार्स या संघाने बाजी मारली आहे. दुसरी सेमीफायनल खेळण्यासाठी तो संघ सज्ज झालाय. सुमन मोटर संघाचा कर्णधार जर काल आपण पाहिलं तर सूरज पाशीलकर म्हणजे सागर पाशीलकरचा छोटा बंधू. छोट्या बंधूंनी थेट सेमीफायनल खेळण्यासाठी दाखल झालाय. तर आता पाहायचं आहे त्याच्या समोर सागर पाशीलकर भिडण्यासाठी जाईल का, पण त्याला समोरचे जे मोठे डोंगर आहेत ते पार करून जावं लागेल. मंगे स्पोर्ट्स सुद्धा आज मातब्बर संघ आहे आणि त्यानंतर तिरंगा स्पोर्ट्स पाहतोय आपण आणि नक्कीच रॅपिडो मोरवा हा संघ सुद्धा आहे. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सुधीर आणि हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर वाईट. अवंतर धाव नक्कीच मिळेल. षटकातील आपण पाहणार आहोत पहिला चेंडू अवंतर धाव खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका अभ्यागेट येतोय. आजच्या दिवसातील पहिला षटकार दर्शनच्या नावावरती. दर्शन मात्र इथे आसमान दाखवतोय. गोलंदाज सुधीरला पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यात. आता सुधीरला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, कारण की दर्शन सारखा एक धडाकेबाज फलंदाज पाहिलं बघितलं आणि ते मात्र षटकार लगावलाय. दुसरा चेंडू असणार आहे. हलक्या हाताने खेळला देखणा स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निसटलाय सरळ सीमारेखा बाहेर. इथे मात्र आपण पाहतोय चौकार येतोय. धडाकेबाज फलंदाज दर्शन मात्र सुरेख फटकेबाजी करतोय. तब्बल आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्या गेल्यात या फलंदाजामार्फत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅटने खेळला जातो. ऑन साइडला फिल्डर आहे तिथे. एक धाव मात्र घेतली जाईल. एक धावेवरती मानलंय इथे समाधान. धावसंख्येत होईल एक निवाड. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 18 धावा. जर्सी नंबर 18 भारताची रण मशीन विराट कोहली तशा पद्धतीची फलंदाजी आज सागरला करावी लागेल. धावांच्या लाटा इथे आणाव्या लागतील. षटकातील आपण पाहतोय चौथा चेंडू गोलंदाज सज्ज होईल. सुधीर फुलटप्याचा चेंडू होता. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एकाच धावेवरती मानला जातोय इथे समाधान. एक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये आणि आतापर्यंत एक धाव घेतली या चेंडूवरती. 19 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपदावरती आहे. गोलंदाज सुधीर आहे. सुधीर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आलाय. तर सुधीर वरती एक मोठा विश्वास दाखवला जातोय तिरंगा स्पोर्ट्स या संघाकडून. तर धावा रोखणं महत्वाचं आहे आता, कारण हे एक महागडे षटक म्हणूया आपण तिरंगा स्पोर्ट्स संघाकडून. मोठा फटका येतोय बेगेट. हा फटका फसलाय. सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय. सुरेख झेल फलंदाज बाद. पहिला धक्का.
नवीन फलंदाज मैदानावरती येतोय गणेश रणपिसे. स्ट्राईकला गणेश आपण पाहणार आहोत. नॉन स्ट्राईकला आहे सागर. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहोत. गोलंदाज सुधीरने मात्र सफलता प्राप्त केली आहे. दर्शन सारखा एक मोठा फलंदाज त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. तर आता या चेंडूची काय रणनीती असेल. गोलंदाज सुधीरजी एका चूक टप्प्याची गोलंदाजी इथे मात्र केली जाईल या मैदानावरती आपल्या संघासाठी, कारण की समोर एक धडकेबाज फलंदाज गणेश तैनात होतोय. दुसरं षटक प्रगतीपदावरती असताना 19 धावा तर आतापर्यंत धावफलकावरती आलेल्या आहेत. तर किती धावांचं डोंगर इथे रचलं जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. षटकातील पुढील चेंडू लोवर फुल टॉस आणि नक्कीच या फटक्यावरती मिळणार आहेत 6 धावा. इथे मात्र आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती सुद्धा षटकार येतोय. या षटकामध्ये एक महागडं षटक असं म्हणूया आपण. खूप धावा बनवल्या गेल्या या षटकामध्ये आपल्या संघासाठी. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 19 धावा बनवल्या गेल्या. 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्या त्या 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तर आता पाहायचं कुठला गोलंदाज येईल, कुठल्या गोलंदाजावरती इथे विश्वास हा दाखवला जाईल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय या प्रणित आपण पाहतोय वय वर्ष 15 वर्षाचा हा खेळाडू एक कमी वयामध्ये आज मानगाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आपण के सरकार संघाचा साहिल पाहिलाच. काल पहिल्या दिवशी जी मॅच झाली होती त्याच्यामध्ये साहिलने मॅन ऑफ द मॅचचा किताब, साहिल इयत्ता 9वी मध्ये असताना मानगाव प्रीमियर लीग मध्ये पहिला मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावला. नक्कीच नवीन निर्माते जे खेळाडू आहेत त्यांना मिळालेले हे प्लॅटफॉर्म खूप महत्त्वाचं आहे. साहिलचं नाव या प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप मोठं पाहायला मिळालं. तर आता गोलंदाज आहे प्रणित. तर प्रणित सुद्धा या मैदानावरती आपलं वर्चस्व गाजवेल का, कारण की त्याच्या समोर जर पाहिलं तर फलंदाज आहे सागर पाशीलकर. एक धडाकेबाज फलंदाज आहे. कालचा दिवस त्याचा बंधू नक्कीच सूरज पाशीलकरच्या नावावरती होता, पण आजचा दिवस आपल्याला पाहायचा आहे. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतो. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे तोडा पंबल, त्यानंतर खराब फेकी झाली आणि 2 धावा इथे मात्र घेतल्या गेल्या. षटकातील पुढील चेंडू देखना स्ट्रोक आणि नक्कीच या फटक्यावरती फलंदाज होईल बाद. सागरच्या खेळीचा अंत. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय सौरभ. सागर सारखा एक धडाकेबाज फलंदाज संघाचा कर्णधार मात्र आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज येतोय ओमकार. तर स्ट्राईकला आपण पाहणार आहोत गणेश. नॉन स्ट्राईकला येतोय ओमकार. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा प्रणित. सुरेख चेंडू, तेवढा सक्तीचा फटका, परफेक्ट टायमिंग. या फटक्यावरती मिळणार 6 धावा.
नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय षटकार येतोय गणेशच्या बॅट मधून. सुरेख फटकेबाजी आतापर्यंत 2 षटकाराचं योगदान दिलंय आरबी फायटर्स या संघासाठी. सुरेख चेंडू होता पण आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्क्वेअर आहे. ही एक अवंतर धाव आहे. अवंतर धावे धावसंख्या पुढे सरसवणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 34 धावा धावफलकावरती लागतात. तिसरं षटक आहे प्रगतीपदावरती. तिरंगा स्पोर्ट्स या संघाकडून प्रणित आहे गोलंदाजी मार्कवरती. या षटकातील अजूनही आपण पाहिले तर 3 चेंडू अजूनही येणं बाकी असणार आहे. तर स्ट्राईकला गणेश आहे. सुरेख फटका डिफेन्स कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेखा लगोलत आहे. तिथे फिल्डर येणार तोपर्यंत चेंडू निघून जातोय सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. गणेशच्या बॅटमधून षटकार पाहायला. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा हा चौकार येतोय. सुरेख फटकेबाजी केली जातीये. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सागर बाद झाल्यानंतर संघाचं जे भार आहे ते पूर्णपणे आपल्या खांद्यावरती घेऊन खेळताना आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळतोय. गणेशला माहिती आहे धावांचं डोंगर रचायचे, कारण की आतापर्यंत जे 3 दिवसामध्ये या मैदानावरती आपण पाहिलं 3 दिवसामध्ये 43 या धावा हायेस्ट होत्या पहिल्या सामन्यामध्ये. तर आज किती धावा बनवल्या जातील आतापर्यंत जर पाहिलं तर 38 धावा तर आल्यात आणि हे षटक क्रमांक 3 प्रगतीपदावरती आहे. म्हणजे म्हणूया आरबी फायटर्स संघाने सुरुवात चांगली केली आहे. 60 धावांचं त्यांचं ध्येय आहे ते गाठलं जाईल का. पुढील चेंडू वडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू पण जर पाहिला तर सरळ पॅडवरती आपटतोय. फलंदाज बाद घोषित केला जातोय. गणेशच्या स्वरूपामध्ये 3रा हादरा. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती अर्षद आणि ओमकार अशी फलंदाजी जोडी मैदानावरती. पण काय घडतंय गोलंदाज आपण पाहतोय प्रणित एक कमी वयामध्ये मिळालेलं हे प्लॅटफॉर्म आणि एक ही सुवर्ण संधी आणि त्या सुवर्ण संधीचं सोनं आज या मैदानावरती केलं जात आहे. पुढचा चेंडू आणि पुन्हा घेतली बॅटची कडा. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा आणि तब्बल 4था हादरा आरबी फायटर्स संघाला. विकेट्सच्या हॅट्रिक साठी षटक क्रमांक आपण पाहिलं 3रं समाप्त झालं. प्रणितने सुरेख गोलंदाजी केली. आपल्या षटकामध्ये 3 मोठे हिरे मात्र इथे टिपले गेले. हीच आहे मानगाव प्रीमियर लीगची खासियत, कारण की जे हे छोटे छोटे हिरे एक छोट्या खेड्या गावांमध्ये लपले होते आणि ते बाहेर कसे काढायचे, तर नक्कीच ही मानगाव प्रीमियर लीग ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि जे रती महारथी होते ते आज या मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. विकेट्सच्या हॅट्रिक साठी भारत याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे अक्षय यादव यांच्याकडून. सुरेख फटका हा फसलाय. चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. ओमकार बॅक टू द पवेलियन.
सुद्धा ठरलेत असं म्हणूया आपण, कारण की जो दुसरं षटक आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा ज्या खर्च केल्या होत्या त्याच्याच मागे कमबॅक करण्याचा प्रयत्न आता भारतने केला. षटकातील आपण पाहतोय अंतिम चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, पण हा चेंडू स्क्वेअर आहे, ही अवंतर धाव आहे. हा चेंडू एक अवंतर धाव देऊन जाईल आरबी फायटर संघाला आणि एक धावेने धावसंख्या काही वेळाने का होईना धावफलक हलकं होतोय. 42 धावा धावफलकावरती येतात. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 14 प्रगती पदावरती आहे. तर किती धावा बनवल्या जातील? 60 धावांचं जे ध्येय आहे आरबी फायटर संघाचं ते ध्येय इथे कंप्लीट केलं जाईल का, की गोलंदाज भारत या शेवटच्या चेंडूवरती विकेट्स घेईल की मोठा फटका येईल हे आपल्याला पाहायचंय. शेवटचा चेंडू, सुरेख फटका आलाय, हा फटका हवेमध्ये खेळला जातोय, चेंडू सरळ निघून जाईल सीमारेखा बाहेर 6 धावांसाठी. विनंती असेल तिरंगा स्पोर्ट्स समाधान, समाधानला आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. ते समाधान कशा प्रकारे गोलंदाजी करेल, एक अचूक टप्प्याची गोलंदाजी समाधानला करावी लागेल, कारण की हे षटक आहे शेवटचं अंतिम षटक. स्ट्राईकला आपण पाहतोय या बुरहान, फुल टॉस चेंडू आडवा बॅटने खेळलाय, सरळ क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकाने केलेली ही चुकी आणि या मिळतील 4 धावा आरबी फायटर संघाला. नितेश जोरकर यांनी जर षटकारांची हॅट्रिक लगावली तर जितू ढवळे यांच्याकडून 500 आणि शुभम जाधव यांच्याकडून 1000. सुरेख फटका येतो, या फटक्यावरती नक्कीच मिळतील त्या 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. इथे मात्र आपण पाहतोय कैलासने सोडलेला तो झेल किती महागात ठरतोय, तो सुद्धा चौकार आला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय बुरहान या चेंडूवरती सुद्धा षटकार लगावतोय. तर षटक क्रमांक शेवटचा आहे प्रगती पदावरती, 5वं षटक प्रगती पदावरती. गोलंदाज आपण पाहिलं तर समाधानने 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केलेल्या आहेत. पुन्हा फुल टॉस चेंडू, पुन्हा मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 64 धावा धावफलकावरती लागतात आणि नक्कीच 64 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक 5व प्रगती पदावरती आहे. जे सागरने स्वप्न पाहिलं होतं की 60+ धावा बनवायच्या, त्या धावा झाल्यात.
तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी असणार आहे. तर नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना थोडं पाय पाय घसरला जातोय. 3 चेंडू येणं अजूनही बाकी असणार आहेत या षटकातील. तर आपण पाहिलं तर हॅट्रिकच्या कदारावरती आहे फलंदाज समाधान सॉरी बुरहान. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर षटकारांच्या हॅट्रिकसाठी आणि चौकारांच्या हॅट्रिकसाठी असेल किंवा विकेट्सच्या हॅट्रिकसाठी म्हणजे सर्व फलंदाज असेल किंवा गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे या आजच्या दिवसामध्ये. पूर्ण दिवसामध्ये जो कोणी षटकारांची हॅट्रिक किंवा चौकारांची हॅट्रिक लगावेल त्याच्यासाठी राहुल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक खेळाडूला ही सुवर्ण संधी. आणि रणजित मळरे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. मोठा फटका आणि या फटक्यावरती 6 धावा. षटकारांची इथे होतीये हॅट्रिक आजच्या दिवसातील आणि तब्बल 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय या बुरहान. बुरहान ठरतोय 1000 रुपयाचा मानकरी. सुरेख खेळ. षटकातील पुढील चेंडू खोलवडप्याचा चेंडू होता. चेंडू निसटला एसटी रक्षकाकडून. सरळ सीमारेखा लगोलग तिथे फील्ड केला जातोय. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा मिळतात. 2 धावीन धावसंख्या नक्कीच पुढे सरसेल. धावसंख्या धावफलकावरती 72 धावा. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी. मंगेश स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि रॅपिडो मोरबा या संघाचा कर्णधार आपण त्वरित नाणेफेक गोल करण्यासाठी यायचं आहे. 72 धावा धावफलकावरती. मोठा फटका बिग हिट. बुरहान ऑन द फायर. या फटक्यावरती सुद्धा 6 धावा. आपण पाहिलं तर काय घडलंय मैदानावरती आज मात्र या फायनल डे मध्ये नक्कीच सर्व सामने अटीतटीचे पाहायला मिळतील. कारण की इतिहास चेंज झाला. या माणगाव प्रीमियर लीग मध्ये जी रणनीती चालू होती. हॅलो. माणगाव MR असोसिएशनचे अध्यक्ष रणजितजी मालुरे यांच्याकडून आपण पाहतोय या षटकारांच्या अमितजी चव्हाण इथे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत. मी विनंती करतो की राहुल बक्कम यांना की अमितजी चव्हाण यांचं स्वागत करायचं आहे. आमचे आधारस्तंभ. मंगेश स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि रॅपिडो मोरबा संजय गावडे हे सुद्धा आलेले आहेत तर त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. रॅपिडो मोरबा संघाचा कर्णधार आणि मंगेश स्पोर्ट्स. तर आणि रॅपिडो मोरबा आणि मंगेश स्पोर्ट्स निजामपूर या संघाच्या दोन्ही कर्णधारांनी टॉच बॉक्स पाशी यायचं आहे. रॅपिडो इव्हेंट्स आणि मंगेश स्पोर्ट्स दोन्हीही कर्णधार. चला मधल्या वेळेमध्ये आपण टॉस करून घेऊया. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी आपली वाट पाहतोय. रॅपिडो इव्हेंट्सचे कर्णधार मसूद गजघे इथे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे मित्र तौसिफ राऊत संघ मालक यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. मंगेश स्पोर्ट्स चला फास्ट. सामना सुरू होण्यापूर्वी आपला टॉस झाला पाहिजे आणि एक छोटेखानी मुलाखत सुद्धा होईल. या माणगाव प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा आज अंतिम दिवस.
मुक्ताबाई धनसे यांचं स्वागत करायचं आहे. वेलकम अल्ताफ भाई, लगातार 4 दिन से आपका इंतज़ार हो रहा था. बहुत बहुत दिल की गहराई से आपका शुक्रिया मैं अदा करना चाहूँगा. हमेशा सपोर्टिव रहते हैं, एक अच्छे व्यक्तिमत्व और उसी के साथ रैपिडो आणि त्यांच्या समवेत आलेले राजूशेठ मोरे यांचं सुद्धा स्वागत राहुल बक्कम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. तसेच योगेशजी गुगले यांचं सुद्धा स्वागत मी विनंती करतो की समीर महाडिक यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. हॅलो, पारितोषिकांचा पाऊस इथे पडतोय. पारितोषिकांचा सडा मी म्हणेन. तत्पूर्वी धावसंख्या झालेली आहे 18. आणि सर्वात प्रथम समालोचनाला सुरुवात करण्यापूर्वी मी पारितोषिक इथे वाचून दाखवतोय. शादाब जाफर यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. 4 चौकार किंवा 4 षटकार जर त्यांनी लगावले तर मुस्तफा राऊत यांच्यातर्फे 500 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अक्षय यादव यांनी एटीएम आणलेलं आहे. अक्षय यादव यांच्यातर्फे दोन्हीही फलंदाजांना सुवर्ण संधी, कोणीही षटकारांची किंवा चौकारांची हॅट्रिक लगावली तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजाला प्रत्येक विकेटसाठी वैष्णव साठे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय रणजित मालोरे यांच्यातर्फे 200 रुपये आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं रोख पारितोषिक सन्माननीय रणजित भाई यांच्यातर्फे देण्यात आलेलं आहे. तर या सुवर्ण संधीचा आपण सर्वांनी इथे लाभ घ्यावा ही आपल्याला विनंती करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा समालोचनाकडे. त्याचप्रमाणे भारत यांच्यासाठी सुद्धा चौकार आणि षटकारांची हॅट्रिक जर आपण लगावली तर सन्माननीय अक्षय यादव यांच्यातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओव्हर टू रोहित. आमचे राजिवले गावचे पोलीस पाटील शिवाजी अर्बन इथे आले तर त्यांचे सहर्ष स्वागत मी विनंती करतो राहुल बक्कम यांना की त्यांचं स्वागत करायचंय. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस असल्या कारणानं पाहुण्यांची रेलचेल, पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. जे क्रिकेट रसिक आमचा आवाज इथे ऐकत आहेत आणि आमच्या दीपकजी कालोखे कुठे असतील त्यांनी मंचकावर येऊन बसायचंय. तो चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं यासीर मर्चेंट तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, वेलकम करता हूं, स्वागत करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान में.
राइट आर्म ओवर द विकेट। बहुत ही बढ़िया गेंद, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद कंधे की ऊंचाई तक उठी, थोड़ी सी कट होती हुई अंदर की तरफ आई, सीधा विकेट कीपर के दस्तानों में। इस गेंद को खेलने का प्रयास जरूर किया था, मगर कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, गेंद कहीं और जा रही थी, कहीं और खेलना चाहते थे। 79 रन बनाने हैं जीत मुकम्मल करने के लिए निर्धारित 5 ओवर का ये मैच। इस बीच ऑन द राइज खेला था उसे, मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया। लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे, एक ही रन मिलेगा। इस एक रन के साथ रनों की संख्या धीरे धीरे आगे सरक रही है। रनों की संख्या जा पहुंची है 24 रन। एक विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति के बाद 12 के औसत से यहां पे रन बन रहे हैं, मगर ये 12 का औसत सही माना जाएगा, मगर बहुत ही अच्छा नहीं, क्योंकि जीतने के लिए तकरीबन 79 रन बनाने हैं। तो हर ओवर में कम से कम 14 या 15 रन आएंगे तो यहां पे काम बनेगा। 30 गज का दायरा अब यहां से हटेगा और अब यहां पे सिंगल और डबल रन कन्वर्ट करने में जरूर बल्लेबाजों को कामयाबी मिलेगी, मगर उसके साथ साथ सिंगल और डबल के साथ यहां पे बड़े स्ट्रोक भी बीच बीच में बल्लेबाजों को खेलने होंगे। उनके पास कोई चारा नहीं है, कोई ऑप्शन नहीं है। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने आए हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, सलामी बल्लेबाज प्रशांत खेल रहे हैं 3 चौकों की सहायता से। 12 के योगदान पर 5 गेंदों का उन्होंने सामना किया है और उनका साथ निभाते हुए भारत, जो कि 4 गेंदों का सामना करते हुए 5 रन जोड़ चुके हैं। स्ट्राइक एंड पर भारत, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी अरशद के ऊपर। अरशद जब भी नाम मेरे सामने आता है तो 90 के दशक में अरशद
हमने ऐसे रन आते हुए देखे हैं और दोनों भी बल्लेबाज सेट हो चुके हैं। दोनों भी बल्लेबाजों में आत्मविश्वास की बिल्कुल कमी नहीं है, मगर करे तो क्या करे, गेंदबाजी भी इतनी शानदार हो रही है, नबीतुली हो रही है कि बल्लेबाजों के पास कोई जवाब नहीं है। मगर उस जवाब को ढूंढना होगा और फिर से एक बार कुछ न कुछ किसी भी तरह से यहाँ पे रन आना बहुत ही जरूरी लाजमी हो चुके हैं। इस बीच नए गेंदबाज ओमकार आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए पहला ही, ओहो, अच्छा स्ट्रोक होने के बावजूद यहाँ पे डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में पकड़े गए। रुजदान राउत की तरफ से हर 6 के लिए 100 रुपए का इनाम आया है अरबाज खान के लिए। उसी के साथ मुस्तफ़ा राउत की तरफ से 3 लगातार छक्कों के लिए 500 रुपए का इनाम, और उसी के साथ अक्षय यादव इनकी जानिब से छक्कों की हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है। अरबाज खान नए बल्लेबाज ऑप्शन के बाहर भटकते हुए और अंपायर जी की तरफ से इशारा आता हुआ वाइट का। राहुल स्पोर्ट्स इनकी जानिब से हर हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम और आधा शतक लगाने वाले बल्लेबाज को 1000 रुपए का इनाम यहाँ पे दिया जाएगा। राहुल स्पोर्ट्स बहुत बहुत धन्यवाद। चलिए हम कंसंट्रेट करेंगे फिर से एक बार मैदान में, जहां पे अरबाज खान जो कि नए बल्लेबाज है और ऑक्शन में जिनको खरीदने के लिए अपनी तरफ लाने के लिए तकरीबन बहुत बड़ी बोली लगी थी, वही अरबाज के ऊपर सभी की निगाहें टिकी हुई है नॉन स्ट्राइक एंड पर, जबकि स्ट्राइक एंड पर प्रशांत डंसिंग डाउन द विकेट। फिर से एक बार थोड़ा सा आगे आकर उस गेंद को खेलना चाहते थे सीधे बल्ले से, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में ट्रैवल कर रही थी। एक के अलावा यहाँ पे कुछ भी नहीं मिलेगा। ये मैच धीरे धीरे उनके हाथों से रेत की जर्रों की तरह फिसलता हुआ हमें नजर आ रहा है। स्लोवर वन गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी हो रही है। बल्लेबाजों के अंदाज को परखते हुए बल्लेबाज क्या करना चाहते हैं उसे देखते हुए बहुत ही शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी मैं कहूंगा, सिचुएशन को हैंडल कर रहे हैं। समय सूचकता जिसे कहते हैं नए गेंदबाज ओमकार। जी हाँ, इस मरतबा तेज तर्रार गेंद थी, उसे खोद कर खेला था डीप मिड विकेट क्षेत्र में। गेंद दंदनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। अरबाज के बल्ले से निकलता हुआ यह पहला चौका। इस चौके की सहायता से अरबाज पहुंचे 5 पर, मगर यहां पे चौके और चौकों की बारिश करनी होगी तब जाके यहां पे कुछ काम बनेगा। और इस मरतबा देखिए अंपायर जी हमारी तरफ रुख करते हुए अंपायर जी ने अपने परों को खोला। तेलंगे कुंभे सरपंच यांनी मंचकावर येऊन बसायचंय। मी विनंती करतो वैभवजी टेंबे यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया वाइट का। वाइट के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहाँ पे मिलता हुआ, और इस एक रन के साथ रनों की संख्या 33 रन। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक और उसी रीजन में गेंद फिर से एक बार दंदनाती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। समीर धन्यवाद डीजे जी मास्टर। शिंदे आरवी फायटर्स यांचे सपोर्टर्स यांनी मंचकावर येऊन बसायचंय।
सुनील तेलंगे यांचं सत्कार मी विनंती करतो की भाई दसवते यांनी करावं. 6 गेंदे और 42 रनों की जरूरत. मंगेश स्पोर्ट्स यांचे संघमालक आहेत. मी विनंती करतो भाई दसवते यांना त्यांचा सत्कार करायचा आहे. नए गेंदबाज प्रवीण और इस मर्तबा तसेच मोहिते सर यांचा सुद्धा सत्कार भाई दसवते यांनी करावं मी असे त्यांना विनंती करतो. इस मैच में देखिए हेमंत जी, अब मात्र औपचारिकता बची है क्योंकि 2 गेंदें हो चुकी है और बचे हुए 4 गेंदों में 41 यानी 41 रनों की ज़रूरत. अब यहाँ पे अगर कोई जादू होती है, गेंदबाज अगर कोई गलती करते हैं तो ही यहाँ पे कुछ काम बनेगा, वरना ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के हाथों से निकल चुका है. ऐसा अगर मैं कहूँगा तो अतिशयोक्ति नहीं होगी. अरबाज फिर भी जोरदार हिट लगाने की कोशिश कर रहे हैं. इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीची रही. अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी अरबाज की, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद. हारने का मुख्य कारण मुझे ऐसा लगता है कि यहाँ पे बिंदी गेंदें, गेंदबाजों की मैं सराहना करना चाहूँगा. अनेक ऐसी हमें गेंदें देखने को मिली जो बिंदी थी. इस बीच देखिए फिर से एक बार जड़ में डाल दिया था. परफेक्ट यॉर्कर मैं कहूँगा. हालांकि खेलने की कोशिश थी, हेलीकॉप्टर अपना चलाया था, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद बिहाइंड द विकेट. ज्ञानेश्वर उतेकर यांनी मंचकावर येऊन बसायचंय. मी विनंती करतो नंदुशेठ वाडवल यांनी त्यांचं सत्कार करायचा आहे. प्रशांत के बल्ले से निकलता हुआ ये बहुत ही शानदार स्ट्रोक. इफ्तिकार धनसे साहेब इकडे आले तर मी विनंती करतो फदबाई यांना की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. आणि समीरजी शिंदे कुठे असतील त्यांनी मंचकावर बसायचं आहे. और इसी के साथ ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने. बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी आपण काही वेळातच इथे घोषित करणार आहोत. त्या खेळाडूस इथे मी आमंत्रित करणार आहे आणि सन्माननीय रणजीत भाई इथे आपण पाहतोय आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. खूपच उत्साही आहेत, खूपच ऊर्जित अवस्थामध्ये आहेत. मी विनंती करतो भाई धनसे यांना की आत्ताच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅच आहे तो त्यांच्यातर्फे देण्यात येईल. तर मी विनंती करतो की त्यांनी टॉच बॉक्स पाशी यायचं आहे आणि